मोठा मुलगा म्हणून मीच होतो. नंतर समाजासाठी जर काही करायचं आहे तर पहिलं आपलं स्वतःवर पायावर उभं राहावं. कारण बाबासाहेबांचं म्हणणं आहे की पहिल्यांदा शिका, संघटित व्हा, नंतर संघर्ष करा. म्हटलं पहिल्यांदा आपलं शिकणं आवश्यक आहे. म्हटलं शिकणं आवश्यक आहे तर मग त्याच्यासाठी मी ठरवलं समाजासाठी जर करत असेल तर पहिली पायरी ग्रुपमध्ये केलं झालं नाही अभ्यास, नवीन मुलांसोबत केलं झालं नाही अभ्यास, रात्रभर केलं झालं नाही अभ्यास. पण जेव्हा कुठंतरी आतून पेटलं की नाही घरच्यांसाठी करायचं आणि समाजासाठी काहीतरी चांगलं करायचं, त्याच्यासाठी मला अगोदर उभं राहायचं. दैट्स वेरी इंपॉर्टेंट. बट कहते हैं ना बेटा कि जब जागो तभी सवेरा, आंखें खुलनी चाहिए. आंखें, सूरज तो बेचारा सुबह 6 बजे निकल जाता है, आंखें नहीं खुलती है. आंखें आपकी तब खुलेगी जब तुमको वो अंदर से रियलाइज होगा कि यार अभी बहुत हो गया ये लाइफ, कुछ तो बदलना चाहिए जिंदगी में. एंड दैट व्हाट यू हॅव चेंज्ड फॉर युअरसेल्फ. तर बेटा या पूर्ण जर्नीमध्ये इन्स्पिरेशन काय होतं? कारण की खूपदा आपण सोडलं, पकडलं अभ्यास, रिस्टार्ट केलं पुन्हा पुन्हा. तर इन्स्पिरेशन काय होतं तुमच्यासाठी? इन्स्पिरेशन काय असेल माझ्यासाठी तर ती माझी आई वडील सगळ्यांनीच मला सपोर्ट केलाय. माझी दिदी भाऊजी तर अशी आहेत माझी की दुसरे आई वडील आहेत माझे. पण सगळ्यात मोठं इन्स्पिरेशन असेल किंवा सगळ्यात मोठं मोटिवेशन किंवा सपोर्ट सिस्टम स्ट्रेंथ असेल तर ती माझी आई आहे.